आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीकडे डोळसपणे पहा, कारण काही गोष्टी या एकदाच घडतात. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही खरंच अभ्यास करताय ना, की फक्त अभ्यास केल्यासारखं भासवताय? याचं एकदा स्वतःला प्रामाणिकपणे उत्तर द्या. आजचा विषय थोडासा टेन्शन देणारा ठरू शकतो, पण गरजेचा आहे म्हणून हा मी तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे, की आपली कंबाईनची आणि राज्यसेवेची ॲड जी आली होती आणि जी एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, कदाचित तिचं शेड्यूल जे आहे ते लवकरच डिक्लेअर होईल आणि परत एकदा आपल्याला एक्झामला सामोरं जायचं आहे. एक्झामची डेट आपल्याला समजेल. पण खरंच एक्झाम पोस्टपोन झाल्यानंतरचा जो कालावधी होता किंवा आत्ता जो आपल्याकडे कालावधी आहे, याच्यामध्ये आपण खरंच अभ्यास करतोय का? की आपण फक्त भासवतोय आपण अभ्यास करतोय असं? तर अशा काही गोष्टी आहेत, अशी काही लक्षणं आहेत, जी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि त्याचं रिझन म्हणजे जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते, की माझा प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक लेक्चरमधून मी जे काही बोलते, त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकता. कारण हे प्रश्न किंवा या समस्या किंवा जे काही ऑब्झर्वेशन्स असतात, हे या प्रोसिजरमध्ये असणाऱ्या स्टुडंटच्या बाबतीत जे काही मी ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, त्याच्यानंतरच मी तुमच्याशी बोलत असते आणि अशाच काही गोष्टी मला जाणवल्या, ज्याच्याबद्दल मला तुमच्याशी सुद्धा बोलणं आवश्यक वाटलं. कारण जर तुम्ही आत्ता चुकत असाल, तर वेळीच सावध होणं हे गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी 5 लक्षणं पाहणार आहोत, अशा 5 गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुम्हाला सांगतील की तुम्ही खरंच अभ्यास करताय की नाही. त्यामुळे ज्या 5 गोष्टींबद्दल मी तुमच्याशी डिस्कस करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही हे चेक करा की हे माझ्या बाबतीत घडतं का? एक्झॅक्टली कशा पद्धतीने घडतं? आणि त्यावरून मग तुम्ही डिसाईड करा की तुमचा खरंच अभ्यास होतोय की फक्त तुम्हाला वाटतंय की आपण अभ्यास करतोय आणि अभ्यासाच्या प्रोसिजरमध्ये आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे नोटिफिकेशन चेक करणं. साधी सिंपल गोष्ट. समजा तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन बसलात, तुम्ही स्टडी रिलेटेड काहीतरी पाहण्यासाठी घेतला असेल. मे बी ऑनलाईन लेक्चर पाहत असाल किंवा एखादी PDF चेक करत असाल. एनिथिंग जे पण तुमच्या स्टडी रिलेटेड आहे. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही पाहत असता तुमच्या मोबाईलमध्ये जे काही स्टडी रिलेटेड किंवा इतर काही कारणांसाठी, त्यावेळेला तुम्हाला काही नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात. तुम्ही अभ्यास करता करता किंवा तुमचं जे काही काम चालू आहे, एखादी PDF वाचत आहात, एखादं बुक वाचत आहात, मे बी करंट अफेअर्सचं काही पाहत आहात, लेक्चर पाहत आहात. हे लेक्चर पाहताना जर तुम्हाला एखादं नोटिफिकेशन आलं, तर ते नोटिफिकेशन तुम्ही किती वेळा चेक करता? किंवा म्हणजे तुमचं जे काही काम चालू आहे ते थांबवून तुम्ही त्या नोटिफिकेशनकडे जाता का? मग कोणतंही सोशल मीडियाचं नोटिफिकेशन असेल, मे बी WhatsApp असेल, Facebook असेल किंवा इतर कुठले जे ॲप आहेत ज्याच्यावरती तुम्ही आहात, त्याच्यापैकी तुम्ही चेक करता का? एक प्रश्न स्वतःला विचारा, की दिवसभरामध्ये म्हणजे पूर्ण दिवसात जेवढ्या वेळा तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला, हवं तर तुम्ही ह्याची एक चेकलिस्ट बनवू शकता, तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल. दिवसभरामध्ये किती वेळा माझ्या मोबाईलमध्ये असणारं WhatsApp किंवा जे काही इतर सोशल मीडियाचे ॲप्स आहेत, ते मी किती वेळा ओपन करतो, जे की माझ्या स्टडीशी रिलेटेड नाहीत? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न त्याच ठिकाणी स्वतःला विचारा, की माझ्या अभ्यासाशी रिलेटेड जे काही मटेरियल माझ्या फोनमध्ये आहे, ते मी किती वेळा ओपन करतो किंवा ते मी किती वेळा पाहतो किंवा पाहते? हे प्रश्न स्वतःला विचारा आणि मग तुम्ही तिथे डिसाईड करू शकता, की खरंच आपण अभ्यास करतोय, की फक्त तसं भासवतोय, की आपला खरंच खूप जो वेळ आहे तो इतर ठिकाणी जातोय. कारण असे काही एक्सपिरियन्स म्हणजे असे काही स्टुडंट मी स्वतः पाहिले, की ज्यांचा अभ्यास चालू असतो, खूप इम्पोर्टंट असं काहीतरी एखादं स्टडी रिलेटेड लेक्चर ते पाहत असतात फोनवरती. पण मध्ये ज्यावेळेला नोटिफिकेशन येतं, तर ते लगेच ते लेक्चरमध्ये पॉज करून ते नोटिफिकेशन जे आहे ते चेक करतात. आणि सोशल मीडिया ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्यावरती तुमचा किती वेळ गेला हे तुम्हाला समजत नाही. तुम्हाला नाही कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडियाचा वापर करताना म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट, अगदी तुम्ही YouTubeवरती जरी आलात, तुम्ही समजा वॉरियर ऑफिसरचं लेक्चर पाहण्यासाठी म्हणून आलात, तुम्हाला एखादं दुसरा चॅनलचं थंबनेल दिसलं. मे बी ते आपल्या स्टडीशी रिलेटेड नसेल, पण थंबनेल जर थोडा अट्रॅक्टिव्ह असेल, काहीतरी फनी व्हिडिओ असेल, एखादा एंटरटेनिंग असेल, तर आपण म्हणजे ज्या हेतूने तिथपर्यंत गेलेलो आहोत, ज्या हेतूने आपण YouTube ओपन केलं, ते ठेवून आपण तो दुसरा व्हिडिओ पाहायला लागतो. असं तुमच्या बाबतीतही होत असेल. हे काही मिनिटांसाठी ठीक आहे, अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी म्हणून ठीक आहे.
पण ही गोष्ट जर तुम्ही सारखी सारखी करत असाल तर तुम्ही अभ्यासापासून भरकटत आहात. दुसरी गोष्ट, दुसरं लक्षण ते म्हणजे तुम्ही चर्चा कशाची करता. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला एक्झाम डेट डिक्लेअर झाली होती, म्हणजे ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार होती, नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार होती, त्यावेळचा जर कालावधी तुम्ही आठवलात, तर पहा की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत, म्हणजे जसं की मी तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती बऱ्याचदा सांगितलं होतं, की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड चर्चा करा, अभ्यास जगा, असं जे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तुम्ही जनरली बोलताना सुद्धा काही अभ्यासामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करत असाल. जेव्हापासून एक्झाम पोस्टपोन झाली तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही थोडंसं आठवून पहा, की दिवसभरामधला किती वेळ तुम्ही अभ्यासाशी रिलेटेड डिस्कशन करता किंवा अभ्यासामधली एखादी गोष्ट तुम्ही कोणाला तरी सांगता. आणि इतर गोष्टी म्हणजे ज्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाहीये, म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक असतील किंवा तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी फ्रेंड असेल, किंवा हा कसा आहे, ती कशी आहे, अशा फालतू गप्पा ज्या आहेत त्या तुम्ही किती वेळ मारता. आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की आपण खरंच अभ्यासाच्या जवळ आहोत की दूर आहोत. तर ही गोष्ट एक तुम्हाला स्वतःमधली जी आहे ती नोटीस करायची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, डिस्ट्रॅक्शन खूपच जास्त आहेत. असं किती जणांना वाटायला लागलं? म्हणजे एक सिच्युएशन असते, की जेव्हा तुमची एक्झाम जवळ येते आणि त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास दिसत असतो. काहीही झालं तरी मला अभ्यास करायचा आहे, एवढी एकच गोष्ट तुमच्या डोक्यात असते आणि तुम्ही पूर्ण क्षमतेने अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करत असता. आणि अशा वेळेला तुमच्या म्हणजे काही जणांच्या बाबतीत असं होतं, की ते अभ्यासाला बसले आणि ते तो विषय वाचण्यामध्ये एवढे मग्न होऊन गेले, की घरातल्या लोकांनी त्यांना आवाज दिला तरीसुद्धा समजत नाही आणि घरचे बोलतात, की म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी एवढी गळून गेली अभ्यासामध्ये, की आम्ही त्यांना आवाज दिलेला सुद्धा समजलं नाही. तर अशा वेळेला आपल्याला हे डिस्ट्रॅक्शन्स जाणवत नाहीत. पण ज्यावेळेला आपली एक्झाम नाहीये आणि आपल्याला पुस्तक घेऊन बसायचं आहे, कारण केव्हा होणार एक्झाम हे माहिती नाहीये. तर अशा वेळेला तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी किती डिस्ट्रॅक्ट करतात किंवा तुम्ही पुस्तक घेऊन बसलात, तुम्ही एक सब्जेक्ट रीड करायचा ठरवला आणि त्यावेळेला मध्येच मग तुम्हाला मोबाईलची आठवण किती वेळा होते, तुम्हाला टीव्हीवरच्या एखाद्या शोची आठवण किती वेळा होते किंवा सडनली कोणीतरी आलं, त्यांनी परत मोबाईलवरती काहीतरी दाखवलं किंवा कोणाचा तरी कॉल आला, तर तिथे तुमचा किती वेळ जातो. या गोष्टींचा परत एकदा विचार करा आणि इथे जर तुमचा वेळ जात असेल, तर वेळीच सावध व्हा. हा वेळ तुम्ही अभ्यासामध्ये द्यायला सुरुवात करा. कारण मी पुन्हा एकदा सांगते, एक्झामची डेट केव्हाही डिक्लेअर होऊ शकते. असं अजिबात नाहीये, की एक्झाम होणार नाही. ठीक आहे? त्यानंतर पुढची गोष्ट, ती म्हणजे अनावश्यक पुनरावृत्ती. रिपिटेशन. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल, की कशाची पुनरावृत्ती करतो आपण? तर एक गोष्ट लक्षात घ्या. जर समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस करत आहात, ठीक आहे? तुमचा सराव चालू आहे. कोणत्याही एका गोष्टीचा तुम्ही सराव करताय. मे बी एखादी स्पर्धा असेल किंवा कोणत्याही एका गोष्टीमध्ये तुम्हाला अ, एखादं स्किल प्राप्त करायचं म्हणून. तर एका ठराविक कालावधीनंतर अर्थातच तुम्ही चेक कराल, की माझी प्रगती काय आहे? मी आत्तापर्यंत काय अचीव्ह केलं? मला किती येतंय आणि मला किती येणं अजून बाकी आहे? मला किती करणं गरजेचं आहे? जसं प्रत्येक गोष्टीला पर्टिक्युलर, जसं की तुम्ही आता एक्झाम देणार आहात, तर तुम्हाला माहिती आहे, की मला एवढे तरी मार्क्स मिळाले पाहिजेत, तर मी क्वालिफाय होईल. म्हणजे एक फिगर आपल्याला माहिती असते, की एवढा नंबर आहे, एवढा कट ऑफ लागू शकतो अंदाजे, एक्झॅक्ट जरी माहिती नसेल तरी. तर तुम्ही स्वतःला आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केला, म्हणजे जवळपास 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये तुम्ही जो अभ्यास केला, तुम्ही किती वेळा चेक केलत, की माझ्यात खरंच प्रगती होतेय का? म्हणजे जर समजा मी गेल्या वर्षीचा अटेम्प्ट दिला होता किंवा नव्हता, जे काही असेल ते. समजा माझी गेल्या वर्षी 40 मार्क्सची तयारी होती, तर ह्या 1 वर्षामध्ये या 40 मार्क्सवरून मी कुठपर्यंत आलेलो आहे किंवा कुठपर्यंत आलेली आहे, की मी अजून 40 मार्क्सवरतीच आहे. हे तुम्ही किती वेळा चेक करता? आणि जर तुम्ही हे चेकच करत नसाल, तर तुमचे प्रयत्न योग्य मार्गाने चाललेत, की अयोग्य मार्गाने चाललेत, हे तुम्हाला कसं कळेल? जोपर्यंत हे कळणार नाही, की आपली प्रगती किती झाली आहे, तोपर्यंत तुम्हाला हेही समजणार नाही, की तुम्ही जे आत्ता करताय ती गोष्ट योग्य आहे की नाही. त्याचं आउटपुट तुम्हाला काय मिळतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी यापूर्वीही तुम्हाला खूपदा सांगितलंय, की तुम्ही किती देता याच्यापेक्षा तुम्हाला किती मिळणार आहे. म्हणजे एक्झामच्या बाबतीत तरी. तुम्ही किती कष्ट करता, त्याचबरोबर त्या कष्टाचं फळ तुम्हाला किती मिळणार आहे हे जास्त इम्पोर्टंट आहे. तुम्ही 10 पुस्तकं वाचली हे मॅटर करत नाही. तुम्ही
अशी पुस्तकं वाचायला पाहिजेत, ज्याच्यातून तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येणार आहेत. जो डाटा तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. अदरवाईज ज्याच्यातून प्रश्न येणारच नाहीत, अशी जर तुम्ही 10 पुस्तकं वाचली काय आणि 1000 वेळा वाचली काय, त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही. मग हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही स्वतःची प्रगती तपासाल. मग ही तपासायची कशी? तर तुम्ही ॲट लीस्ट वीकली तरी, म्हणजे एक्झाम डेट जर तुम्हाला आत्ता असं वाटत असेल, की क्वेश्चन पेपर सोडवणं ही एक म्हणजे अगदी म्हणजे थोडक्यात की काहीच आउटपुट न देणारी गोष्ट आहे. जसं की काही लोकांना वाटतं आणि जे अतिशय चुकीचं आहे. तर ॲट वीकली म्हणजे आठवड्यातून एक तरी क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवून पाहायला पाहिजे, की आत्ता मी कुठपर्यंत आहे. कुठल्या विषयाचा माझा किती अभ्यास झालेला आहे. कुठल्या विषयामध्ये मला किती मार्क्स मिळू शकतात. अनावश्यक पुनरावृत्ती म्हणजे हेच, की जी गोष्ट माझी वाचून झालेली आहे किंवा ज्या गोष्टीचं मला आउटपुट जास्त नाही, तीच गोष्ट वारंवार करणं. म्हणजे मी पॉलिटिक्स वाचत आहे 1 वर्ष झालं. 1 वर्ष म्हणजे मी 2 महिने वाचलं, 3 महिने वाचलं. मी पुन्हा, 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 पुन्हा तेच वाचलंय. पण त्याच्यामध्ये पण जो पार्ट मला येत नाही, तो मी वाचत नाहीये. जे मला येते तेच मी परत-परत वाचतोय. किंवा जे प्रश्न येऊन गेलेत, त्या प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. पण जर समजा मला ऑलरेडी माहिती आहे, की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे मला झोपेतून उठवलं तरी विचारलं तरी मला सांगता येईल. मग तेच मी 10 वेळा वाचण्याची आवश्यकता आहे का? नाही. त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी वाचण्याची गरज आहे. सो ज्या गोष्टींचं रिपिटेशन करण्यामध्ये तुमची एनर्जी आणि वेळ वाया जातो, त्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला खरंच आत्ता स्कोरची काळजी वाटतेय का? म्हणजे जेव्हा तुमची एक्झाम जवळ येते, तेव्हा तुम्हाला जसं वाटतं ना, काही झालं तरी मला पास व्हायचंय, माझं हे वाचायचं राहिलंय, ते वाचायचं राहिलंय, मला एवढे मार्क्स मिळतील का? तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, तुम्ही तुमचा स्कोर चेक करता, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स येतात, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले हे चेक करता. सध्या तुम्ही असा विचार करताय? जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. पण जर तुम्ही स्कोरची काळजी न करता, म्हणजे मला किती मार्क्स मिळतील हे मला माहिती नाही आणि मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही, असं म्हणून जर तुम्ही समजा आत्ता अभ्यास करत असाल, तर तुम्ही परत एकदा सांगते, की सावध व्हा. कारण तुम्हाला एक्झाममध्ये जाऊन क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तिथे तुमचा जो स्कोर येईल त्याच्यावरून तुम्ही क्वालिफाय होणार की नाही हे ठरणार आहे. त्यानंतर अजून एक मला तुम्हाला सजेशन द्यायला आवडेल, की तुम्ही जर अशा भ्रमामध्ये असाल, की समजा पी-एस-आयसाठी 44च्या आसपास मेरिट लागतं. सो माझा स्कोर किती आला पाहिजे? तुम्ही 45चं टार्गेट ठेवून चाललात. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. त्याचं रिझन म्हणजे जसं की प्रत्येकाला सवय असते, की आपल्या कास्टचं जेवढं मेरिट लागेल, तर त्या मेरिटनुसार आपण अभ्यास करत असतो. तेवढं टार्गेट ठेवून आपण अभ्यास करत असतो. पण सध्याची सिच्युएशन जर पाहिली, तर एस-सी-बी-सीच्या आरक्षणाचा गोंधळ तुमच्या लक्षात आला असेल. मग जे विद्यार्थी असे अगदी काठावरती पास होतात, तर त्यांचं पुढे जाऊन जर समजा आरक्षणाचा मुद्दा परत आला, रद्द झालं, तर मग त्या मुलांना जोपर्यंत फायनल काही होत नाही तोपर्यंत, कारण तुम्ही काही न्यूज पण पाहिल्या असतील, की जी मुलं आधी क्वालिफाय झालेली असतात आणि नंतर फायनली काहीतरी गोंधळ होतो, रिवाईज होतो रिझल्ट आणि मग परत पूर्ण मेरिटच उलटं-पालटं होऊन जातं आणि याच्यामध्ये तुम्ही जो स्कोर घ्यायला पाहिजे, तो मला असं वाटतं, की कोणत्याही अँगलनी पाहिलं तर तुम्ही सेफ स्कोरमध्ये असायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही 44-45च्या रेंजमध्ये असतात, त्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसतं, की एवढंच मेरिट लागेल का? 1 मार्काने जर समजा आपण गेलो, तर मग आपण मेन्सला नाही क्वालिफाय होणार, ही भीती मनात असते आणि मग आपण मेन्सच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. पण याच ठिकाणी जर तुम्ही सेफ स्कोर घेतलेला असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे मेन्सची तयारी करू शकता आणि मग त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मेन्स एक्झाममध्ये होऊ शकता. हे 45 हे मी जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. असं नाहीये, की एवढंच मेरिट लागतं. जस्ट मी सरासरी जे आत्तापर्यंतचं आहे किंवा जे मागच्या 2-3 वर्षातले आकडे आहेत त्याच्यानुसार मी सांगितले. सो या नंबरवरती तुम्ही असं राहून मॅडमनी सांगितलं 44 लागतं आणि तेवढंच लागतं, असं काही नाहीये. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, की तुम्ही नेहमी सेफ स्कोर आला पाहिजे, अशाच पद्धतीने लढलं पाहिजे. ठीक आहे? सो आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल, की या गोष्टी आपल्या बाबतीत घडतायत का? तुम्हाला सावध करणं हे माझं काम आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जात असाल, तर तुम्हाला परत एकदा सरळ रस्त्यावरती आणणं हे माझं काम आहे, असं मला वाटतं. आणि काही मी गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडतंय, म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आले. कदाचित अशाच काही गोष्टी तुमच्या बाबतीतही घडत असतील. आणि जर तुमच्या आता लक्षात आलं असेल, की हे आपल्या बाबतीत घडतंय, तर लवकरात लवकर सावध व्हा. फायदा तुमचाच होणार आहे, कारण एक्झामची डेट डिक्लेअर झाल्यानंतर
परत जर तुम्ही धावपळ करायला लागलात, की माझं हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय, तर मग तिथे आपण दुसऱ्या कोणालाही दोष देऊ शकत नाही. कारण एवढा मोठा वेळ हातात असताना जर आपण तयारी केली नाही, तर मग परत थोड्या वेळामध्ये तुम्ही तेवढी तयारी कंप्लीट करू शकत नाही. वॉरियर ऑफिसर तुमच्यासोबत कायम आहे. तुमच्यासोबत माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत. तुम्हाला कसलीही शंका असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचे डाउट्स क्लिअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, याच्यातून काहीतरी म्हणजे आपल्या होणाऱ्या चुका लक्षात आल्या असं जर तुम्हाला वाटत असेल, तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.